आज म्या मेलेल्या माणसेले जमिनीतून निघताना पाहून घेतलं. कुठं ना काय चाला सांगतो या ब्लॉग मध्ये. काय म्हणता बे विदर्भातले पोट्ट्यो. आज सकाळी सकाळी यश ना त्याचे दोन भाऊ आपल्यापाशी आले भेटाले. तेवढ्यातच मला लक्ष जाते रॅलीवर, कारण का आज कोणता कार्यक्रम नाही होता तरी सुद्धा रॅली निघाली. त्या रॅली मध्ये बॅनरबाजी चालू होती की गुढी चढवा न पट वाढवा. या सकाळच्या रॅली मध्ये सगळे पोरं होते, पण या सोहम नाही होता. मास्तरच्या धाकानं तो लपला होता, पण पकडल्यानं त्याला चाल म्हटला सर पाशी. झाल्यावर मी निघून जातो वावरात जाण्यासाठी, कारण का काल रात्री पाऊस खूप आलता. त्याच्यामुळे मी बुलेट भली स्पीड मध्ये चालवली. वावरात आलो तर आपल्या आंब्याच्या झाडाच्या खाली पाणी दिसलं. काल रात्री एवढी भयंकर हवा चालली की आपल्या झाडाचे पूर्ण आंबे गळले. नंतर मी निघून जातो गव्हाची गंजी चेक करण्यासाठी, कारण का आपली गंजी उघडीच होती. गव्हाची गंजी चेक केल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की भेंबडीत काल रात्री पाणीच नाही पडलं. तुम्ही विचार करा, जर काल रात्री लय पाणी आलं असतं तर आपले झाड चिमले करून राहिले असते. त्याच्यानं मला अर्जंट थिंबक टाका लागलं, कारण का झाड मरायला टेकले होते. थिंबक पसरवता पसरवता माझ्या लक्ष जाते आभाळावर, कारण का आज बी मौसम टाईट बनलाय. पाण्याच्या दाकानं बाबानं अखिल नाऊ येऊन जाते वावरात पाल घेऊन. मी चौघा मिळून झाकली रे बा आपली गव्हाची गंजी. आता काही धोका नाही. मग हे सगळे जण चालले जाते घराकडे. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.